नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू गायकवाड. तलाठी भरतीबद्दल बऱ्याच महिन्यांपासून बऱ्याचशा गोष्टींवरती चर्चा, तर्कवितर्क लावले जातात. रिसेंटली तलाठी भरतीची जी सुरुवात झाली आहे तीच योग्यता TCS कंपनीने ही ऍड काढली आणि ही प्रक्रिया जशी राबवली गेली प्रत्येक टप्प्यावरती बरेचसे प्रॉब्लेम्स येत गेले. याच्यावरती बऱ्याच वेळेस बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या, सगळ्या मीडियामधनं बोलल्या गेल्या. सो आत्ताची जी परिस्थिती आहे या संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर ही मॅटमध्ये एक केस चालू होती. दोन विद्यार्थ्यांनी मॅटमध्ये केस टाकली होती आणि त्या केसच्या अगेन्स्ट मॅटने जो निर्णय दिला तो तुमच्या समोर मी न्यूजपेपरच्या माध्यमातून दाखवतो. आजच्या न्यूजपेपरची बातमी आहे, त्यात सांगितलं आहे की तलाठी भरती संदर्भात मॅटचे जैसे थेचे आदेश 12 जून पर्यंत कायम. आपल्याला माहिती आहे की आता काही ठिकाणी तलाठी भरतीबद्दलची पुढची प्रोसेस थांबली होती. नुकतीच निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर किंवा निर्णयानंतर ही तलाठी भरती संदर्भात काही काही जिल्ह्यांमध्ये DV संदर्भातले मेल आलेले आहे, शेड्यूल झालेलं होतं. काही जे जिल्हे असे आहेत की जे पेसा अंतर्गत येतात त्यांच्याबद्दल पण बऱ्याचशा प्रक्रिया गोष्टी अजूनही थांबूनच आहे. या सगळ्यामध्ये पॉझिटिव्ह वातावरण कुठे दिसत नव्हतं आणि आता परत एकदा ही न्यूज तुमच्या समोर येते. असं म्हटलं जायचं की आचारसंहितेनंतरच विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळणार आहे. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आचारसंहितेनंतर म्हटल्यापेक्षा निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार त्या त्या जिल्ह्याची जर मतदान प्रक्रिया कंप्लीट झाली असेल तर त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची नियुक्ती देण्यात यावी असं सांगितलं होतं. आपल्याला अपेक्षित होतं की 20 मे हा आपला शेवटचा 5वा टप्पा महाराष्ट्रामधला आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळणं अपेक्षित होतं किंवा मिळणार होती. पण आता मॅटने दिलेला आदेश असा आहे की 12 जून पर्यंत जे आतापर्यंत झालेलं आहे ते जैसे थे ठेवण्याचा आदेश मॅटने दिला आहे. आतापर्यंत ज्या घडामोडी झाल्या आहेत त्या ठेवायच्या म्हटलं तर आता जसं 20 मे नंतर अपेक्षित होतं हे होईल ते आता 12 जून वरती गेलेलं आहे. म्हणजे 12 जून नंतरच पुढील प्रक्रिया काय असेल ते मॅटच्या निर्णयावरती अवलंबून असणार आहे. मग ह्या मॅटमध्ये काय घडलं, काय घडामोडी होत्या, कोणते निर्णय घेतले गेले थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. बघा, ही न्यूज आहे 3 मे ची आलेली ही न्यूज आहे. ही पूर्ण न्यूज मी तुला शॉर्ट मध्ये पण दाखवत होते. बघा, लोकसत्ता पेपरला आहे तलाठी भरती संदर्भात मॅटचे जैसे त्याचे आदेश 12 जून पर्यंत कायम आहे. आपल्याला माहिती आहे की साधारणतः 2 ते 4 जून दरम्यान काउंटिंग होणार आहे. मग 2-4 जून नंतर ऑलरेडी तुम्ही 12 जून खूप लांब गेली आहे पण आता कोर्टाचा आदेश आहे. तसंही 20 मे ला शेवटचा टप्पा आहे. 20 मे नंतर सुद्धा नियुक्ती होणं अपेक्षित होतं पण आता 12 जून पर्यंत ते गेलेलं आहे. का बरं गेलंय 12 जून पर्यंत, त्याला कारणीभूत काय आहे तर बघा, सुनावणी वेळी शासनाने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला. म्हणजे शासनाने वेळ मागितला, जे काय उत्तर दाखल करायचं त्याला वेळ मागितला. आता शासनाकडे सगळ्या गोष्टी ऑलरेडी अवेलेबल आहे. तुम्ही ही प्रोसेस राबवता तर ह्या प्रोसेस राबवण्यासंदर्भातले सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत तर इतका उशीर का? 12 जून म्हणजे अजून 1 महिन्यावरती गेलंय. 1 महिना आणि 10 दिवस वरती गेलेले आहे. इतके दिवस वेळ परत अजून करायला लावताय. ऑलरेडी लेट चाललेलं आहे, त्यात अजून लेट होणार आणि त्याला शासन म्हणतंय की आम्हाला वेळ द्या उत्तर दाखल. मग काय उत्तर दाखल करायचं आहे तर बघा, 2 उमेदवार आहे, मनीषा कांगळे आणि दुसरा आहे शुभम बहुरे. यांनी तलाठी भरती विरोधात न्यायाधिकरणामध्ये म्हणजेच मॅटमध्ये त्यांचे ॲडव्होकेट आहे प्रसाद जरारे, ॲडव्होकेट अभिजित ठोंबरे यांच्या वतीने मूळ अर्ज दाखल केला होता. या तलाठी भरतीची जाहिरात 26 जून 2023 रोजी राज्य परीक्षा समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त पुणे यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली होती. हे सगळे आता तुम्हाला माहिती आहे. यामध्ये मुख्यत्वे त्यांनी काय दिले बघा, जे संभाजीनगर आहे, संभाजीनगर ज्याला आपण औरंगाबाद पूर्वी म्हणायचो, छत्रपती संभाजीनगरमध्ये 161 जागा होत्या तलाठी भरतीच्या. आणि तुम्हाला माहिती आहे रिसेंटली त्यांनी नवीन निवड यादी लावली होती. त्या नवीन निवड यादीमुळे पहिली जी निवड यादी लावली होती त्यामध्ये जे विद्यार्थ्यांची निवड झालेली होती ते विद्यार्थी आता प्रतीक्षा यादीत गेले आणि काही प्रतीक्षा यादीतील मुलं हे निवड यादीत गेलेली आहे. म्हणजे निवड यादीत ऑलरेडी होते त्यांनी सगळ्याच गोष्टी म्हणजे सगळ्या नातेवाईकांना, त्यांच्या समाजामध्ये, त्यांच्या कॉलनी सगळं सांगून ठेवलंय, सगळा उत्सव साजरा केला. आणि अचानक जेव्हा ही निवड यादी बदलण्यात आली तेही मॅटच्या कोर्टाच्या आदेशानेच, पण ती बदलल्यामुळे परत काही विद्यार्थ्यांचं कसं नुकसान होतंय हे ह्या 2 उमेदवारांनी या मॅट समोर मांडलं. तलाठी भरती संदर्भात शासनाने गुरुवारी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतला. यावर या विद्यार्थ्यांनी जेव्हा कोर्टात मांडणी केली मग कोर्टाने पुढील सुनावणी 12 जूनची डेट दिलेली आहे.
पण तोपर्यंत जे पण आदेश दिले ते कसे आहेत, जैसे थे ठेवण्यात येणार आहे. त्याला काहीच करायचं नाही असं त्यांनी सांगितलंय. तर अजून सांगितलं त्यांनी पुढे बघा काय सांगितलंय, एकूण 4,644 पदांसाठी ही जाहिरात घेण्यात आली होती, परंतु त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याने त्यामुळे अर्जदार व इतर परीक्षार्थींचे नुकसान होऊन ते तलाठी भरती संधी गमावत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आता काय काय घडामोडी घडल्या ह्या सगळ्याच तुम्हाला माहिती आहे. त्यातल्या मेजर घटना मी तुम्हाला सांगतो. पहिले म्हणजे वयाबद्दल त्यांनी घेतलेला निर्णय, वय वाढून देण्याबाबतचा निर्णय आहे. दुसरा, कॉपी प्रकरणं खूप घडलेली आहे. TCSनी ही एक्झाम घेतलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये दररोज काही ना काही आपल्याला ऐकायला मिळत होतं. सो कॉपी प्रकरण, आणि यामध्ये विशेषतः असं निदर्शनास आलं, आता हे सिद्ध झालेलं नाहीये, पण प्राथमिक अवस्थेमध्ये असं आहे की त्याच म्हणजे TCSच्याच कर्मचाऱ्यांनी हे सगळं घडून आणलेलं आहे. TCSनी 1,000 रुपये घेतले होते, तर त्या ठिकाणी कसे काय मोबाईल ऑपरेट होत होते, कसे काय त्या ठिकाणी कॉपी केली जात होते, हे सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला तर असं प्रायमरी लेवलला लक्षात येतं की याच्यामध्ये सगळे TCSचे कर्मचारी तर काही याच्यात इन्व्हॉल्व तर नाहीये ना. त्यात काही पुरावे पुढे पण आलेले पण आहे, अजून सिद्ध होणं प्रोसेस चालू आहे. पण हे सगळ्या घडामोडी शंका आलेली आहे, हे सगळे कॉपी प्रकरण आहे. दुसरं काय, निवड यादी. तुम्ही तिसऱ्यांदा जेव्हा दुसऱ्यांदा निवड यादी लावतात, निवड यादी लावण्याच्या अगोदर TCSला एवढा अनुभव आहे किंवा शासनाने त्यांच्याकडे देताना ह्या सगळ्या प्रोसेस समजून घेतल्या असेल, माहिती असेल, तरी सुद्धा निवड यादी कशी बदलण्यात आली आहे. पहिली निवड यादी लावताना जर तुम्ही निवड यादीच बदलता, म्हणजे निवड झाले प्रतीक्षामध्ये निवड यादीत जातात, तर साहजिक आहे कुणालाही शंका येऊ शकते, आणि ती शंकेला धरूनच ह्या मॅट मध्ये हा अर्ज टाकण्यात आलेला होता. सो निवड यादीबद्दल पण खूप जास्त गोंधळ घालून ठेवलेला आहे. TCS IBPS बद्दल, म्हणजे TCS IBPS सध्या दोघी सख्या बहिणीच आहेत, बरोबर. मग TCSनी ही एक्झाम घेतली, तर TCS मध्ये एवढा अनुभव TCSचा बघता, बँकिंगचा एवढा अनुभव आहे, सो ते सगळं बघता ह्या गोष्टी अशा का होतात. वेगळ्या सत्रात एक्झाम घेणं, त्यांची गुणांकन पद्धत देणं, हे सगळ्या गोष्टींवरती शंका विद्यार्थ्यांना येत आहे. तसेच इतर छोट्या मोठ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, मी सगळ्या सांगत बसत नाही. हे सगळ्या गोष्टीतनं ह्या उमेदवारांनी न्यायालयात सांगितलं की विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, आणि विद्यार्थ्यांचं नुकसान जर झालं तर त्यांच्या पुढे संधी पण त्यांना मिळणार नाही, कारण त्यांचं वय पण होत जाणार आहे. आता जर संधी त्यांचं जर निवड यादीत प्रत्यक्षात गेले, तर पुढच्या वर्षी आम्हाला संधी नाही आहे. तलाठी भरतीची जाहिरात परत कधी येते ते माहित नाही आहे, मागच्या कित्येक वर्षात आलेलीच नाही आहे. सो विद्यार्थी हा संधी गमावू शकतो असं यांचं म्हणणं आहे. मग कायद्याच्या चौकटीत ही जी कार्यवाही केली गेली, निवड प्रक्रिया केली गेली, कायद्याच्या चौकटीत नसून नैसर्गिक न्याय तत्वांना सुसंगत नसल्याचा युक्तिवाद त्यांनी मॅट समोर मांडलेला आहे. मग हे लक्षात घेऊन मॅटनी शासनाला याची विचारणा केली, आणि शासनाने वेळ मागितला की आम्ही कशा पद्धतीने ही निवड प्रक्रिया राबवली याचा आम्हाला वेळ द्या. मला शासनाने वेळ मागितला, मॅटने दिला, तर 12 जून पर्यंत हे जे निकाल आहेत, म्हणजे आता ज्या ज्या जिल्ह्यांमधले नियुक्ती देणं होतं, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जे पण प्रोसेस पुढे करणार होते, ह्या सगळ्यांना आत्ता तात्पुरता जैसे थे, म्हणजे जिथे आहे तिथे, त्याला दुसऱ्या भाषेत जर अजून उलगडून सांगायचं म्हटलं तर स्टे आलेला आहे. सो प्रकरण आता तलाठी भरतीचं जिथे आतापर्यंत प्रोसेस आहे ती थांबलेली आहे. 12 जूनला परत मॅट काय आदेश देतं, त्यानंतर पुढील प्रोसेस राबवण्यात येईल, असं या न्यूजपेपरच्या माहितीच्या आधारे मी तुम्हाला सांगतोय. म्हणजेच मॅटने हा दिला निर्णय ह्या न्यूजपेपरच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडतोय. सो अजून याच्याबद्दल डिटेल्स काय असेल तर माहिती काढून तुमच्या समोर मी येतो. सध्या तुम्ही पण आता ऑलरेडी आपण खूप काळ सोसला आहे, सहन केला, पेशन्स ठेवलेले आहे. सो अजून तुम्हाला 12 जून पर्यंत थांबावं लागेल असं या न्यूज मधून आपल्याला दिसतंय. सो थांबूया आपण. बाकीच्या एक्झाम पण तुमच्या समोर भरपूर आहे. तुम्हाला माहिती आहे, मी रिसेंटली तुमच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी, सगळ्या माहिती काढून तुमच्या समोर आणून ठेवतो. SSCच्या बऱ्याचशा जाहिराती तुम्हाला आणून ठेवल्या. तुमचा ऑलरेडी अभ्यास चांगला झालाय, फॉर्म भरून ठेवा. बघा, जिथे जिथे हे असे नैसर्गिक, ज्याला आपण म्हणतो नैसर्गिक पण संकट आहे, त्याला आपण नैसर्गिक म्हणतो किंवा मानवनिर्मित पण संकट आहे. आता हे मानवनिर्मितच आहे, सो हरकत नाहीये, तुम्ही याच्यावर लोड घेऊ नका. तुमची मानसिकता चांगली ठेवा. तुमचं मला समजू शकतो, तुमची मानसिकता, तुमचे पेशन्स संपलेले आहे. तरी पण मी तुम्हाला परत एकदा सांगतो की बाकी म्हणजे एक गोष्ट जर चालत असताना जर तुम्हाला मोठा अडचणीचा वाटत असेल, तर आपण समोर जाण्यासाठी दुसरा मार्ग पण अवलंबतो. सो लाईफ हे खूप सुंदर आहे. सो वेगळ्या काही डिसिजन, वेगळ्या काही गोष्टी किंवा उगाच डिप्रेशन मध्ये जायचं न जाता बाकीच्या एक्झामकडे लक्ष द्या. SSC कडनं खूप जास्त ऍड, 10वी पास, 12वी पास पदवीधरांना ह्या ऍड आहे. CGL असेल, CHSL असेल, नंतर स्टेनो असेल, MTS असेल, याच्या जाहिराती बघा. एवढ्या 2 महिन्यात CHSL जाहिरात चालू आहे, ऍड आली आहे, फॉर्म भरायची प्रोसेस चालू आहे. बाकीचे पुढच्या महिन्यात फॉर्म सुटणार आहे.
तुमचा अभ्यास चांगला झाला या एक्झाम मराठीत होतात किंवा अजून पिंपरी चिंचवडची पण ऍड आली, कंबाईनची ऍड येणार आहे. सो पीस ठेवा, शांत राहा, घरच्यांना समजून सांगा, कारण हे कोर्टात केसेस आहे, आपण त्याला काही करू शकत नाहीये. सो वेट अँड वॉच. बाकी मात्र अभ्यास सोडू नका, मस्त आनंदित राहा आणि अभ्यास चालू ठेवा. येणाऱ्या एक्झामसाठी आणि येणाऱ्या तुमच्या निवडीसाठी पण माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी देतो. आणि काही शंका असेल तर बोलत चला. बोलल्याने आपलं जे दुःख आहे ते कळतं किती मोठं आणि किती छोटं आहे, कारण समाजात पण इतरांना खूप मोठे मोठे दुःख आहे, त्याच्यापुढे आपलं दुःख आणि आपलं हे जे काय चाललंय हे फार कमी आहे. सो अभ्यास करत राहा, अडचण आली तर आम्ही तुमच्यावर आहोत, बोलत चला. आपण परत व्हिडिओच्या माध्यमातून बोलत जाऊ. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.